एक दिवशी साहेब माझ्या भडकले, दादा तुम्हाला मंत्री व्हायचं दादा अरे म्हटलं मला मंत्री खूप झालो 91 पासून. परंतु हे सगळ्यांचं म्हणणं असं आहे. शिंदे मिळाले होते तोपर्यंत आणि शिंदे जात आहेत. शिंदे मिळाले आणि त्यावेळेच्या अगोदर आम्ही जायचं ठरलं होतं, पण लेट झालं आणि परत एकदा चर्चा सुरू झाली आणि पवार साहेबांनी काय काय आम्हाला पाहिजे त्याची चिठ्ठी ती अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटलांनी दिली. सांगितलं तुम्ही जा आणि हे कामं आपली झाली पाहिजेत. आता त्यांचं ठरलं हे इंदोरला जायचं, इंदोरवरून बडोद्याला जायचं असं ठरलं काहीतरी वेगळं की लोकांच्या लक्षात येऊ नये. आणि ते जयंत पाटील विचारायला गेले, साहेब मी चाललो. आम्ही म्हणजे कुठे चालता तुम्ही, कुठे जाता, त्यांना पाहिजे ते येतील. झालं फिसकाटलं सगळं. आणि त्याच्यानंतर सातत्यानं हे आता त्यांच्याकडे जे आमदार आहेत त्यांच्या सगळ्यांच्या सह्या आहेत की आपण सरकारमध्ये गेलं पाहिजे. तुम्ही पण केली होती ना सही? मी पण, आणि मी त्याच्यामध्ये थोडंसं ज्येष्ठत्व आणि नेते म्हणून मला ते पुढे करायचे काय की बाबा तुम्हीच बोला, तुम्हीच बोला. अजित पवार पासून सगळे म्हणे तुम्हीच बोला, पटेल म्हणायचे तुम्हीच बोला. आणि मी बोलायचं त्या साहेबांना वाटायचं का माझाच फार आग्रह आहे. एक दिवशी साहेब माझ्या भडकले, दादा तुम्हाला मंत्री व्हायचं दादा अरे म्हटलं मला मंत्री खूप झालो 91 पासून. परंतु हे सगळ्यांचं म्हणणं असं आहे. आणि मग पुढे ते काय झालं हे पण ऐकून घ्या. पुढे असं झालं की ठीक आहे तुम्हाला जायचं जा, काय मी काय येणार नाही, पण मी असं करतो की मी राजीनामा देतो, काय सुप्रियाला अध्यक्ष करा आणि मग तुम्ही जा. त्याप्रमाणे त्यांनी राजीनामा दिला काय. आणि मग तुम्ही ते बघितलं असेल ठीक आहे सुप्रियाला अध्यक्ष करायचं. पण शेवटी जे काही चर्चा झाली काय झालं 2-3 दिवसांनी साहेब परत म्हणाले की घेतली झालं. आता हे जर असं मला असं वाटलं की बाबा हे कसं आहे. मी तर शेवटच्या क्षणापर्यंत त्यावेळेला आमचा त्या वर्षाचा राष्ट्रवादीचा वाढदिवस थोडा लेट झाला होता. तिथे सुद्धा मी कठोर टीका बीजेपीवर केली. बरोबर की नाही. अजितदादा पण त्या मीटिंगमध्ये म्हणे मला अध्यक्षपद द्या बघा मी किती वाढवतो. आठवत हो हो. त्याच्यानंतर जेव्हा परत चर्चा सुरू झाली आम्ही 7-8 लोक काहीतरी होतो. म्हणजे आता आहेत ते होतेच आणि अधिक मला असं वाटतं की हे अनिल देशमुख होते त्याच्यामध्ये. आणि 1-2 वेळा मला असं वाटतं की जितेंद्र आव्हाड पण असतील, आठवत नाही. परंतु त्या वेळेला मात्र हे काय अगोदर कागदावर सह्या सगळ्यांच्या झाल्या होत्या. रोहित पवार पण सगळे जायचो. मग ते 7-8 लोकांच्या आमच्याकडे जायला पाहिजे. आता हे काय साहेब हो ना करतात. त्या लोकांना ते लोक पण चिडतात की आम्ही आमचं राजकारण खराब होतो, आम्ही याला सोड त्याला सोड, तुम्ही आम्हाला मध्येच टांग मारता. आपण जायला पाहिजे. आणि मग ते काय ठरलं पुढचं तुम्हाला माहिती आहे की शपथविधी आमचं